श्री गुरुदेव दत्त. आज बघणार आहोत आपण एक मंत्र, अद्भुत असा मंत्र जो वाईट स्वप्नावरती मनातल्या भीतीवरती काम करतो. तो असा आहे, तो मी म्हणतो आता मी. वाराणस्याम दक्षिणे पार्श्वे कुकुट नाम वैद्विजा तस्य स्मरण मात्रेण दुःस्वप्न सुस्वप्नो भवेत. याचा अर्थ असा आहे की वाईट स्वप्न आपल्याला पडलेलं असतं, या मंत्राचं पठण केलं तर ती वाईट स्वप्न नाहीशी होऊन त्याचं शुभफलच आपल्याला द्यावं लागतं. त्याची सगळी नकारात्मक ऊर्जा नष्ट होते तिथे. आता हा कधी म्हणायचा, किती म्हणायचा, याचा फायदा काय, कोणी म्हणायचा, हे आपण सगळं पाहूच. पण आधी हा मंत्र जो आहे याचा अर्थ आधी समजून घेऊ. बरोबर आहे ना? तर वाराणस्याम दक्षिणे पार्श्वे, वाराणसी क्षेत्रात दक्षिण दिशेला पार्श्वभागी, म्हणजे साधारण आग्नेय दिशा पकडू आपण. आग्नेय दिशेच्या भागात कुकुट महर्षी नावाचे ऋषी राहत असत. तर त्यांचं स्मरण केलं असता नुसत्या स्मरणाने वाईट स्वप्नांना शुभ स्वप्नात परावर्तित व्हावं लागतं, म्हणजेच त्यांना शुभ स्वप्नाचीच फळं द्यावी लागतात, असा स्वप्नांना दिलेला आदेश आहे. स्वप्नांची चांगली फळं मिळण्यासाठी त्याचा फायदा होतो, असा याचा अर्थ. आता हा कुकुट महर्षींचा आहे. तर कुकुट महर्षी हे फार मोठे तपोनिष्ठ वैराग्यप्रबळ असे त्यावेळेचे ऋषी होऊन गेले. त्यांचा पुराणातही उल्लेख मिळतो कुकुट महर्षींचा. आणि त्यांचा पूर्वी जिथे आश्रम होता तिथे आता कुकुटेश्वर महादेव मंदिर नावाचं काशीमध्ये मंदिर जे आहे ते तिथे त्यांचा पूर्वी आश्रम होता. तर हे सेवा व्रतात होते, सेवा करायचे ते. कोणाची? आई वडिलांची. आपल्या आई वडिलांची अखंड सेवा त्यांनी केली आणि त्यांच्या त्या सेवा भक्तीमुळे त्यांना भगवान काशी विश्वनाथ त्यांना प्रसन्न झाले आणि ते त्यांच्या इथे गेले आणि त्यांना सांगितलं की मी इथे वास्तव्य करीन. म्हणून ते त्यांना आशीर्वाद देऊन तिथे स्थित झाले. तेच म्हणजे आजचे कुकुटेश्वर महादेव मंदिर, अशी याची कथा आहे. तर हे ज्यांना वाईट स्वप्न पडतात, स्वप्न म्हणजे उंचावरून पडणे, पाण्यात बुडणे, भीतीदायक स्वप्न पडणे, की ते स्वप्नात घाबरतात, लहान मुलंही घाबरतात. तर रात्री झोपण्यापूर्वी हा 7 वेळा मंत्र म्हणायचा आहे आणि न चुकता 27 दिवस म्हणा. त्याचा अनुभव तुम्हाला काय येतो तो कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. लहान मुलं जर झोपेत दचकून उठत असतील तर चिमूटभर अंगारा घरात असेल तो घ्या, भस्म कुठला असेल ते, आणि हा मंत्र 27 वेळा म्हणून त्या बाळाच्या कपाळाला लावा. झोपेत दचकून उठणार नाही तो, त्याला भीती वाटणार नाही. कारण या मंत्राचीच महती अशी आहे. तर ज्यांना अशा काही समस्या असतील त्यांनी हा मंत्राचा जरूर वापर करा. तुमचे अभिप्राय मला कळवा. तुमच्या ज्या काही समस्या असतील त्याही मला कळवा. कॉमेंट बॉक्समध्ये कळवा, माझ्या व्हॉट्सअपवर कळवा, म्हणजे मी तुम्हाला जरूर मार्गदर्शन करीन. धन्यवाद. हो, आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, फॉरवर्ड करा, आणि असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळण्यासाठी सबस्क्राईबही करा. श्री गुरुदेव दत्त.